पुण्यातील नवले ब्रिज येथे झालेल्या भीषण अपघातामुळे सगळेच सुन्न झाले आहे। या अपघातामध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती। अशातच आता धक्कादायक बातमी समोर आली आहे। नवले पुलावर गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात 30 वर्षांचा मराठी अभिनेता धनंजय कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जड वाहने एकमेकांना धडकल्यानंतर धनंजय कोळी याची कार देखील 2 वाहनांच्या मधोमध आली आणि कारचा चुराडा झाला। त्यातच धनंजयचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। धनंजय कोळी याला 3 महिन्यांपूर्वी मुलगा झाला। अपघात झाला तेव्हा त्याची पत्नी आणि 3 महिन्यांचा मुलगा लातूर येथे होते, तर आई वडील पुण्यात असतात। तो आई वडिलांकडे पुण्यात येत होता। धनंजय मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील आहे। धनंजय 6 महिन्यांपासून वाहतूक व्यवसाय करत होता। त्यापूर्वी तो एका खासगी कंपनीत काम करत होता। त्याने काही नाटकांमध्ये भूमिकाही केल्या आहे। इंस्टाग्रामवर त्याने स्वतःचा अभिनेता असा उल्लेख केला आहे। दरम्यान धनंजय गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड येथील चिखली परिसरात राहत होता। नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यात एक वादळ आल्याने संसार मोडला आहे, तर 3 महिन्याच्या लेकराच्या डोक्यावरचं पितृछत्र हरवलं आहे।